नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। आताच्या घडीतली ठाणे शहरातली अत्यंत धक्कादायक बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात, शंकर मोबाईल शॉप आपल्याला पाहायला मिळते आणि या दुकानात काल रात्री चोरी झालेली आहे आणि तब्बल 15 लाखांचे मोबाईल आणि स्मार्ट वॉच जे आहे ते चोरीला गेलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याचा जो अत्यंत महत्त्वपूर्ण डेटा सेव्ह करणारा डीव्हीआर असतो ते देखील चोरांनी लंपास केलेला आहे। आणि या घटनेनंतर संपूर्ण या इंदिरानगर परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। दुकानाचे ओनर आपल्यासोबत जोडले, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येतोय। सर, चोरीची घटना घडलेली आहे, किती लाखांचा माल आतमध्ये होता? 10 से 12 लाख का माल गया है। एंड्रॉइड फोन थे सारे सब, और 20 से 30 हजार तक कैश था गले में, ये सब गया है। सीसीटीवी कैमरा उसका कैमरा चालू था, लेकिन उसका डीवीआर वगैरह सब तोड़ के लेके गए साथ में। कितने बजे हुआ है सब? लगभग 2 से 4 के बीच में हुआ रहेगा, क्योंकि मैं सुबह जब आया दुकान खोलने 10 बजे, तब मुझे पता चला कि कड़ी कटा हुआ है। तो मैं शटर उठा के अंदर देखा तो पूरा माल खाली था। तो आजू बाजू वालों को बुलाया और गया चौकी में, तो चौकी में कंप्लेंट डाला तो पुलिस वाले आए, सादे ड्रेस वाले आए, डार्क स्पॉट वाले आए, अभी फॉरेंसिक वाले लगे हैं। तो प्रशासन का अच्छा सपोर्ट मिल रहा है, देखो आगे क्या होता है। महत्वाचं म्हणजे डीव्हीआर कुठे ठेवला जातो, तो चोरांना कसं कळलं की डीव्हीआर इथे? डीवीआर एकदम अंदर मेरा पैक था, उसको तोड़ के निकाले हैं। वहाँ किसी को पता नहीं था, लेकिन उनको कैसे पता चला ये पता नहीं। उसको पूरा तोड़ के अंदर से निकाला गया है। इसके ऊपर डाउट वगैरह है आपको? नहीं, डाउट तो नहीं है। भाई चर्ची लोग हैं, ऊपर पीछे मैदान है, उसमें बैठते हैं, उन्हीं लोग के ऊपर डाउट है। पहली बार इतनी भयानक घटना घटी आपका? अभी तक देखिए तो सामने इंदिरानगर नाका है, रोज लाखों लोग इधर से आते जाते हैं। 12 साल से दुकान है सर, कभी सोचा नहीं था कि इतना बड़ा घटना होएगा, पहली बार हुआ मेरे साथ। प्रशासन से क्या मांग रही हैं आप? मेरा माल रिकवर हो जाए, और प्रशासन से यही उम्मीद लगा के रखा हूँ, जो गया है वो रिकवर हो जाए, और जो चोरी किया है उसको पकड़ा जाए और उसको सजा मिले। अपना तो यही डिमांड है। श्रीनगर पोलीस असतील, गुन्हे शाखेचे पोलीस असतील, यांचं कसं सहकार्य मिळतं आपल्याला? है अच्छा है, ठीक है, सपोर्ट कर रहे हैं। सुबह से ही 2-3 चक्कर आ चुके हैं, अभी भी कैमरा सब आजू बाजू के खंगाल रहे हैं। सपोर्ट अच्छा है, नेता लोगों का भी सपोर्ट है, चारों नगर सेवक पट्टे के आए, तो सपोर्ट तो मिल रहा है। नक्कीच आपण पाहिलं या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण आहे। मी माझा सहकारी सुचित त्याला विनंती करेल, आतमध्ये आपण बघू शकतो फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माध्यमातून फिंगरप्रिंट्स घेतले जात आहेत। संपूर्ण हा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून, गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नवीनच त्यांनी माल दुकानामध्ये आणलेला आणि जो डीव्हीआर होता तो अत्यंत अशा ठिकाणी लपवून ठेवला होता की तो कोणाला दिसणार नाही। चोरट्यांनी तो देखील लंपास केलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते, परंतु ही घटना घडल्यानंतर आपण बघू शकतो इंदिरानगर परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। दुकानातून तब्बल 10 ते 12 लाखांच्या वर माल आणि कॅश चोरीला गेले असल्याचं जे दुकानाचे मालक आहेत त्यांनी ठाणे लाईव्हशी बोलताना सांगितलेलं आहे। इंदिरानगर परिसरातील अगदी नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असणारं हे शंकर मोबाईल शॉप आहे। मागील 12 वर्षांहून अधिक काळ या दुकानाच्या माध्यमातून हे व्यवस्थापक ठाणेकरांची या परिसरातील नागरिकांना सेवा देत असतात। आताही आपण या संपूर्ण परिसरात पाहिलं तर लोक मोठ्या प्रमाणात गोळा झालेले आहेत, कारण की सगळ्यांमध्ये एक भीतीचं असं वातावरण पाहायला मिळते। गजबजलेला हा परिसर आहे, रोज येथून लाखो लोक प्रवास करत असतात। अशातच काल रात्री ही घटना घडल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। समोर जर आपण पाहिलं तर हे मोबाईलचं शॉप आहे, समोर ज्वेलरचं शॉपही आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण हा गजबजलेला परिसर आहे, मोठी लोकवस्ती असणारा हा इंदिरानगर परिसर आहे। परंतु काल रात्री येथे चोरी झालेली आहे। नवीनच त्यांनी संपूर्ण अँड्रॉइड्स असतील, आयफोन असतील, मोबाईलच्या दुकानामध्ये विक्रीसाठी आणले होते, परंतु या चोरीच्या घटनेनंतर इंदिरानगर परिसरात आणि ठाण्यात एक भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय। मागील मोकळं मैदान आहे, तिथे काही गांजाचं सेवन करणारे मुलं बसतात, त्यांच्यावरतीही शक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर इथे कशा प्रकारे हे बघू शकतो आपण, लॉक तोडलेलं आहे ते आपण पाहू शकतो। पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा कसून तपास करण्यात येतोय। आपण बघू शकतो सीसीटीव्ही कॅमेरे आपल्याला इथे पाहायला मिळतात। म्हणजे चोरांनी काय शक्कल लढवली असेल की त्यांनी जिथे डीव्हीआर ठेवला जातो, जिथे संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण दृश्य, जी छायाचित्र असतात, जी दृकश्राव्य माध्यम असतात ती टिपली जातात, तो डीव्हीआर जिथे ठेवला जातो तो ही
चोरून नेलेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो पोलिसांच्या माध्यमातून आजूबाजूची दुकानं असतील त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कोण चोरटे होते त्याचा तपास केला जातो। परंतु एवढा मोठा प्रमाणात ही चोरी झाल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहेत, मोठ्या प्रमाणात ठाणेकर या परिसरात राहतात। अगदी दरवळीचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि येथेच चोरी झाल्यामुळे एक भीतीचं वातावरण इंदिरानगर परिसरामध्ये पाहायला मिळते। ठाणे शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।